नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे। दुसरी कविता इयत्ता 11वी मराठी युवक भारतीची दुसरी कविता आहे प्राणसई। तर प्राणसईचा स्वाध्याय आपण बघणार आहोत। तर पटकन जाऊयात पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो, जर नवीन असाल तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत तुम्ही आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल। इंदिरा संत यांची कविता प्राणसई आहे, ही आपण समजून घेणार नाही तर तिचा स्वाध्याय समजून घेणार आहोत। तर बघा, या ठिकाणी पहिला महत्त्वाचा प्रश्न आपल्या समोर आहे की पहिला प्रश्न आहे पहिल्यातला चौकटी पूर्ण करा। त्यातला पहिला मुद्दा आहे कवयित्रीने जिला विनंती केली ती म्हणजे प्राणसई घनावळ। आपण उत्तरं दिलेली आहेत इथे। दुसरा प्रश्न कडाडत्या उन्हाला दिलेली उपमा पीठ कांडते राक्षसी। कवयित्रीच्या मैत्रिणीला सांगावा पोहोचवणारी पाखरे। शेतात रमणारी व्यक्ती म्हणजे सखा। पुढचा प्रश्न आपल्याकडे आहे प्रश्न क्रमांक पहिल्यातला कारणे लिहा। बैलाचे मालक बेचैन झाले आहेत कारण पावसाअभावी बैल ठाणबंद झाले आहेत म्हणून। दुसरा प्रश्न आहे यातला बाळांची तोंडे कोमेजली कारण त्यांच्या तोंडाला उन्हाच्या झळा लागत आहेत म्हणून बाळांची तोंडे कोमेजलेली आहेत। पुढचा यातला प्रश्न आहे की कृती करा। कवयित्रीने प्राणसईच्या आगमनानंतर व्यक्त केलेल्या अपेक्षा। तर पहिली अपेक्षा आहे वेलाचे आळे भिजू दे। दुसरी अपेक्षा आहे विहीर तुडुंब भरू दे। तिसरी अपेक्षा घरदार चिंब होऊ दे आणि चौथी आहे दारात उभी राहून सख्याचे कौतुक सांगू दे। पुढचा प्रश्न आहे यातला दुसरा खालील काव्य पंक्तींचा अर्थ स्पष्ट करा। 1. विहिरीच्या तळी खोल दिसू लागले ग भिंग। उत्तर कडक उन्हामुळे विहिरीचे पाणी आटले आहे। विहिरीचा खोल गेलेला गाळ दिसत आहे। तिच्या तळाशी जे थोडे पाणी आहे ते उन्हाच्या तिरिपीमुळे चकाकते आहे, जणू विहिरीच्या तळाशी आरसा चकाकतो आहे। दुसरा एग दौडत धावत आधी माझ्या शेतावर। उत्तर उन्हाने शेते पोळली आहेत, त्यामुळे शेतकरी बेचैन झाले आहेत, बैल ठाणबंद झाले आहेत, म्हणून कवयित्री घनावळीला विनवणी करते की तू आधी धावत पळत लवकर माझ्या शेतावर ये। तिसरा तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी। उत्तर उन्हाच्या झळांनी बाळाची तोंडे कोमेजली आहेत, त्या बाळांना आनंद वाटावा म्हणून कवयित्री प्राणसई घनावळीला सांगते की तू झुलत झुलत रिमझिम करीत माझ्या घरापाशी ये। यानंतर दुसऱ्यातला हा प्रश्न आहे खालील तक्त्यात सुचवलेल्या कवितेच्या ओळी लिहा। म्हणजे जसं प्राणसईला कवयित्री विनंती करते त्या ओळी। याच्यामध्ये पहिली ओळ आहे ये ग दौडत धावत आधी माझ्या शेतावर। दुसरी ओळ आहे तशी झुलत झुलत ये ग माझी या घराशी आणि तिसरी ओळ आहे ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी। त्यानंतर दुसरा मुद्दा आहे प्राणसई न आल्याने कवयित्रीच्या अस्वस्थ मनाचे वर्णन करणाऱ्या ओळी। त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे तोंडे कोमेली बाळांची झळा उन्हाच्या लागून आणि दुसरी आहे ओळ मन लागेना घरात कधी येशील तू सांग। त्यानंतर तिसरा मुद्दा आहे प्राणसई हीच कवयित्रीची मैत्रीण आहे हे दर्शवणाऱ्या ओळी। त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे ये ग घनावळी मैत्रपणा आठवून आणि दुसरी ओळ आहे उभी राहून दारात तुझ्या संगती बोलेन आणि त्यानंतर पुढचा मुद्दा आहे मालकाच्या स्वप्नपूर्तीसाठी आव्हान करणाऱ्या ओळी। त्याच्यामध्ये पहिली ओळ आहे शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर आणि दुसरी ओळ आहे सखा रमला शेतात त्याचे कौतुक सांगेन। यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूयात। यानंतरचा पुढचा प्रश्न तिसरा त्यातला आहे खालील ओळीतील भाव सौंदर्य स्पष्ट करा। 1. काग वाकुडेपणा हा काग अशी पाठ मोरी ये ग प्राणसई वाऱ्यावरून भरारी। उत्तर प्राणसई या कवितेमध्ये कवयित्रीने प्राणसई घनावळीला मैत्रिणीच्या नात्याने बरसण्याची विनवणी केली आहे। कडक उन्हाळ्याचा दाह सगळे शेतकरी सहन करीत आहेत, पाण्याअभावी विहिरी आटल्या आहेत, उन्हाच्या झळा लागून बाळांचे चेहरे कोमेजले आहेत, घरातील मंडळी उदास झाली आहे, शेते उजाड झाली आहेत व शेतकरी हवालदिल झाले आहेत। अशा अवर्षणाच्या वेळी कवयित्री पावसाळी ढगांना साथ घालत विचारते हे प्राणप्रिय सखी तू अशी विपरीत का वागत आहेस? आमच्याकडे तू पाठ का फिरवली आहेस?
वाऱ्यावरून झेप घेऊन खाली ये आणि थेंबाची बरसात कर. भावपूर्ण शब्दात काळजाची व्यथा या ओळीतून प्रकर्षाने व प्रत्येकारी रीतीने व्यक्त झाली आहे. त्यातला दुसरा प्रश्न आहे, शेला हिरवा पांघर मालकांच्या स्वप्नावर. उत्तर, प्राणसई या कवितेमध्ये कवयित्री इंदिरा संत यांनी मेघमालेला प्राणसई असे संबोधून भावपूर्ण आदरव केले आहे. कडक उन्हामुळे शेते उजाड झाली आहेत, घरातील माणसे व्यथित झाली आहेत, बाळांचे चेहरे हिरमुसले आहेत आणि कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. शेतकरी निराश व हवालदिल झाले आहेत. अशा भीषण परिस्थितीत कवयित्री पावसाळी ढगांना विनवणी करते, हे प्राणसई, आधी धावत पळत माझ्या शेतावर बरस. माझ्या धन्याच्या मनातील स्वप्ने कोमजून गेली आहेत, त्याला हिरवीगार शेती बहरून द्यायची आहे. म्हणून तू ये आणि मालकांच्या स्वप्नांवर हिरवा शेला पांघर. अतिशय भावविभोर शब्दांत कवयित्रीने आपले मनोगत व्यक्त केले आहे. हिरव्या शेतांना हिरव्या शेल्याचे योजलेले प्रतीक अनोखे व चपलाक आहे. यातला पुढचा प्रश्न आहे, तिसऱ्यामधला पुढचा आहे, कवयित्रीने उन्हाळ्याच्या तीव्रतेचे वर्णन करताना योजलेली प्रतीके स्पष्ट करा. उत्तर, प्राणसई या कवितेमध्ये इंदिरा संत यांनी पावसाआधीच्या ग्रामीण भागातील भीषण परिस्थितीचे चित्रण प्रतीकांच्या सहाय्याने केले आहे. कडक उन्हाळ्याची तीव्रता दाखवताना त्यांनी राक्षसीन पीठ कांडते हे प्रतीक वापरले आहे. कडाक्याच्या उन्हामुळे जणू राक्षसीच जात्यावर पांढरे फटक पीठ काढत आहे असा भास होतो. विहिरी आटल्या आहेत हे सांगताना भिंगाचे प्रतीक वापरले आहे. खोल तळाशी उरलेल्या थोड्याशा पाण्यावर उन्हाची तिरपी पडू दे आरशासारखे चकाकते. उन्हाची तिरपी पडून ते आरशासारखे चकाकते. तसेच शेत उजाड झाले असून कामाअभावी बैल गोठ्यात बांधून ठेवले आहेत. यासाठी बैल ठाणबंद हे सार्थ प्रतीक त्यांनी वापरले आहे. अशा प्रकारे उन्हाळ्याच्या तीव्रतेचे भीषण वास्तव कवयित्रीने प्रभावी प्रतीकांच्या सहाय्याने मांडले आहेत. पुढचा प्रश्न आहे तिसऱ्यातला, कवयित्री व प्राणसई यांच्यातील नाते जिव्हाळ्याचे आहे हे स्पष्ट करा. उत्तर, प्राणसई कवितेत कवयित्री इंदिरा संत यांनी प्राणसई घनावळीला सखी मानून तिच्याशी जिव्हाळ्याचे नाते व्यक्त केले आहे. कवयित्री पावसाळी ढगांना प्राणसखी असे संबोधते आणि ती साधेला प्रतिसाद का देत नाही याची अस्वस्थता व्यक्त करते. ती म्हणते, मी पाखरांच्या हाती निरोप पाठवला आहे, आपली मैत्री आठवून तू धावत ये. तसेच उन्हामुळे उजाड झालेल्या शेतांचे व उदास घराचे वर्णन ती जणू सखीशी गुपित बोलल्यासारखे करते. पुढे ती म्हणते, तू आलीस दारात उभी राहून मी तुझ्याशी गुजगोष्टी करेन आणि शेतकऱ्याच्या कष्टाचे कौतुक तुला सांगेन. या सर्व वर्णनांवरून कवयित्री आणि प्राणसई यांच्यातील जिव्हाळ्यांचे प्रेममय व सख्याचे नाते स्पष्ट दिसून येते. यानंतर चौथा प्रश्न आहे अभिव्यक्ती. यातला पहिला आहे म्हणजे तुमच्या परिसरातील पावसाळ्यापूर्वीच्या स्थितींचे वर्णन करा. उत्तर, तुमच्या परिसरातलं, कोण कोकणात राहतं, कोण विदर्भात राहतं, कोण खानदेशात राहतं, कोण मराठवाड्यामध्ये राहतं, तुमच्या परिसरामध्ये जसा पाऊस आहे तसा इथं तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे. इथं उत्तर सांगताना बघा, आम्ही पर्जन्य छायेच्या प्रदेशात म्हणजे दुष्काळी भागात राहतो. आमची सारी उपजीविका ही शेतावर अवलंबून आहे. पाऊस पडला नाही की आमची दयनीय अवस्था होते. पाऊस येण्यापूर्वी आमच्याकडे कडक उन्हाळा असतो. नदी नाले विहिरी आटून रोडावतात. पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. पिण्यासही पाणी मिळत नाही. गुराढोरांचे हाल होतात, त्यांना चारा मिळत नाही. झाडे सुकतात, सर्वत्र पाचोळा होतो. पक्षी दिसेनासे होतात, डोंगर बोडके होतात, सर्वत्र रखरखाट होतो. ऊन अंग जाळत जाते, डोळेनी मन थकून निराश होते. लहानग्या मुलांना अन्नाचा घास मिळत नाही. शेतजमीन तडकते, तिला भेगा पडतात. डोहामध्ये खड्डे खणून जेमतेम पाणी मिळते. घशाला कोरड पडते. आकाश आग ओकीत राहते. पावसाच्या प्रतीक्षेत जो तो आकाशाकडे डोळे लावून बसतो. काही शेतकरी स्थलांतर करतात. गाव भकास होते. जीवनेच्छा मालवून जातात. अशा प्रकारे उत्तर लिहू शकता. यातला आहे पावसानंतर तुमच्या परिसरात होणाऱ्या बदलांचे वर्णन. उत्तर, पावसानंतर माझ्या परिसरातील सृष्टीचे रूप बदलून जाते. कडक उन्हात रखरखीत झालेल्या जमिनीवर हिरवी
हिरवळीची शाल अंथरली आहे असा भास होतो. बोडके डोंगर गवत तुऱ्यांनी नटतात, त्यातून धबधब्यांचे पाझर दुधाच्या पाण्यासारखे खाली झेप घेतात. नदी नाले ओढे खळखळ वाहत गाणे म्हणत हुंदडतात. पेरणी व लावणी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंदाचे कारंजे थुई थुई उडू लागते. झाडे आंघोळ केल्यासारखी स्वच्छ व तजेलदार होतात. गुरेढोरे आनंदाने बागडत पोटभर चारा खातात. पोरेटोरे उल्हासाने पाण्यामध्ये उड्या मारत खेळतात. घरेदारे ताजी टवटवीत होऊन आनंदाचा हुंकार देतात. पाखरे मुक्तपणे आकाशात भरारी घेतात व मजेत विहार करतात. पावसानंतर सर्व चराचराचा कायापालट होतो. माणसांची पशुपक्ष्यांची तहान शमते. माझ्या गावाचे आनंदवन भुवन होते. पुढे बघा, यातला प्रश्न आहे ई, पावसानंतर कोणाकोणाला कसा कसा आनंद होतो ते लिहा. उत्तर, मनासारखा पाऊस झाला की पहिला आनंद होतो शेतकऱ्यांना. माती कसून नांगरून पेरणी करून त्यांनी अपार कष्ट केलेले असतात. त्या कष्टांचे फळ पावसानंतर मिळते. या आशेने त्यांच्या चेहऱ्यावर हास्य उमटते आणि मन आनंदाने मोहरून जाते. पावसानंतर ग्रामीण भागातील व शहरी भागातील सर्वच माणसांना आनंद होतो, कारण वर्षभराची पाण्याची चिंता मिटून जाते. पावसानंतर ग्रामीण भागात दुष्काळ पडण्याचे भीषण संकट असते. उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण भटकणाऱ्या गुराढोरांना, पशुपक्ष्यांना पावसानंतर मुबलक पाणी प्यायला मिळते. पशुपक्षी आनंदी होतात. पावसानंतर झाडांना नवीन लकाकी येते. डोंगरावर हिरवळ उगवते. तुषार्त जमिनीची तहान शमते. सृष्टी पावसानंतर पालवते, हिरवीगार होते. पावसानंतर चराचरात उत्साह संचारतो. धरतीचा तो पुनर्जन्म असतो. आणि यातला एक शेवटचा प्रश्न आहे रसग्रहण. प्राणसई या कवितेचे रसग्रहण करा. यामध्ये आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आपण बघूयात. आशय सौंदर्य बघा. मराठीतील प्रख्यात कवयित्री इंदिरा संत यांनी पाऊस पडण्यापूर्वीची ग्रामीण मनाची सर्व अस्वस्थता प्राणसई या कवितेमध्ये भावोत्कट शब्दांमध्ये साकारली आहे. आभाळात दाटलेल्या काळ्या ढगांना त्यांनी प्राणप्रिय सखी मानून या प्राणसईशी त्यांनी हृदय संवाद साधला आहे. काव्य सौंदर्य. कडक उन्हाळ्यामुळे झालेली घरादाराची व परिसराची वाताहात, शेतकऱ्यांचे पावसासाठी व्याकुळ होणे व आतुरलेल्या मनाची तडफड ही या कवितेची वैशिष्ट्ये आहेत. कवयित्रीने स्वतःला मेघमालेची मैत्रीण मानले आहे आणि मैत्रीच्या नात्याने मेघमालेला मनापासून विनवणी केली आहे. स्थूलमानाने कवितेचे 2 भाग पडतात. पहिल्या 5 कडव्यात पावसाअभावी झालेल्या दुर्दशेचे चित्र प्रत्येक शब्दात रंगवले आहे. नंतरच्या कडव्यांतून प्राणसई धर्तीवर आल्यावर तिचे स्वागत कसे केले जाईल याचे वर्णन उत्फुल्ल व प्रसन्न शब्दशैलीत साकारले आहे. उन्हाच्या तडाख्याचे वर्णन करताना कवयित्रीने विहिरीच्या तळीचे भिंग ही सार्थ प्रतिमा वापरली आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांची स्थिती ठाणबंद बैल या प्रतिमेत प्रत्येकारी ठरली आहे. तसेच पावसाच्या आगमनाचे स्वागत करताना स्वप्नांवर पांघरलेला हिरवा शेला ही समर्पक प्रतिमा योजली आहे. यातून आर्तता आणि आनंद यांचा उत्तम मेळ साकारला आहे. पुढचा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये भाषिक वैशिष्ट्य आहे. बघा, अष्टाक्षरी छंदात गुंफलेली कविता ही यमक प्रधान असून अत्यंत साध्या शब्दकळेत मनातील भाव साकार करण्याची किमया कवयित्रीने सहजगत्या साधली आहे. आर्तता, भावपूर्णता आणि उत्कटता हे या कवितेचे स्थायी गुण आहेत. प्रसाद आणि माधुर्य हे काव्यगुण दिसून येतात. साध्या पण संपन्न शब्दकळेमुळे या कवितेतील भाव रसिकांच्या काळजाला थेट भिडतो. म्हणून अष्टाक्षरी छंदातील ही नादमय कविता मला खूप आवडली आहे. अशा प्रकारे आपण प्राणसई या कवितेचा स्वाध्याय बघितलेला आहे. नक्कीच आपल्याला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा. नवीन असाल आपल्या चॅनलवर, अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. धन्यवाद मित्रांनो. बाय सर्वांना.